नमस्कार मित्रांनो, मी गौरव गायकवाड स्वागत करतो तुमचं कोकण कोस्टल राईडच्या डे 2 मध्ये. सकाळी एवढा सुंदर नजारा बघायला भेटलेला, मन प्रसन्न झालो, आवरलो आणि आम्ही चाललेलो मुरुड जंजिरा किल्ला बघण्यासाठी. सकाळी नाश्ता केला, नाश्ता करून गाडी काढली आणि सरळ चाललो तिकीट काढायला. तिकीट काढताना शनिवार रविवार असल्यामुळे यावेळी गर्दी खूप होती. तिकीट काढतानाच त्यांनी सांगितलं की तुम्हाला इथे एका बोटीत बसवलं जाईल आणि ओव्हरटीचा टाइम असल्यामुळं पुढे जाऊन तुमची बोट ही चेंज करावी लागेल. तयार झालो, बसलो. मुरुड जंजिरा हा किल्ला एवढा मस्त दिसत होता की काही विचारूच नका. ह्याचा फुल व्लॉग मी माझ्या युट्यूब चॅनलवर लवकरच अपलोड करीन, तेव्हा नक्की जाऊन बघा. प्रवेशद्वारापाशी पोहोचलो, त्यानंतर ही तोफ दिसते. ही तोफ हे मुरुड जंजिरा मधलं प्रमुख आकर्षण आहे. त्याबरोबर फोटो काढले आणि वापस चाललेलो, कारण परतीचा प्रवास हा खूप लांबचा होता. 70 किलोमीटरचा प्रवास वाचवण्यासाठी मी ठरवलं आगरदांडावरून गाडी फेरीमध्ये टाकायची आणि तिथून जायचं आपण दिघी बंदराला. गाडी फेरीमध्ये टाकली. 75 किलोमीटर वाचल्याचा आनंद होताच, वरून टाइम वाचल्याचाही आनंद होता. दिघीमध्ये गाडी ही फेरीमधून अत्यंत सेफ रीतीने बाहेर काढली, काहीही त्रास झाला नाही. तिथून आम्ही पोहोचलो होतो दिवे आगारच्या बीचवर. दिवे आगारचा बीच हा संध्याकाळी खूप शांत आणि खूप निसर्गरम्य असा बीच वाटला. आता ठरवलेलं कोकणात आले तर संध्याकाळची फिश थाळी ही मी मिस करू शकत नाही. संध्याकाळी जाऊन तिथली फेमस अशी फिश थाळी खाल्ली. तर डे 2 मी इथंच एंड करतो. डे 3 साठी तुम्ही नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.